नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच चर्चेमधल्या बातमीने. मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले असल्याचं मोदींची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे. राज्याचे जे विषय मांडले आहेत त्याची माहिती घेऊ असं आश्वासन त्यांनी दिले. जे विषय मांडलेत ते सकारात्मक पद्धतीने पंतप्रधान सोडवतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणही यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण, इतर मागासवर्ग आरक्षण, मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूर मार्गच्या जागेचा विषय, जीएसटीचा परतावा, शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न, पीक विमा, 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी, मराठी भाषेला अभिजात दर्जा आणि वादळग्रस्तांना मदतीचे निकष याबद्दल मोदींशी चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर पंतप्रधानांशी चर्चा केली. पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले पाहूयात. एक तर सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये जे संवेदनशील विषय आहेत त्याच्यामध्ये एक विषय नक्कीच मराठा आरक्षणाचा आहे, ज्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्याबद्दल आणखीन आपल्याला माहिती असेल तर अशोकराव सांगतीलच. तसाच दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे तो इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण, त्याहीबद्दल एक कोर्टाचा निर्णय लागलेला आहे. त्याहीबद्दल आम्ही सांगितलं कारण हा विषय संपूर्ण देशाचा होऊ शकतो. देशामध्ये हा विषय वाढू शकतो आणि हा देशपातळीवरचा विषय आहे. त्यामुळे राज्यातील काही महत्त्वाचे प्रश्न जे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आज मांडलेले आहेत आणि या विषयाला घेऊन नंतर त्यांनी एक पत्रकार परिषद देखील घेतली. ज्या पत्रकार परिषदेत नेमकी काय चर्चा झाली त्या चर्चेतील सगळे मुद्दे आणि पंतप्रधानांनी दिलेलं आश्वासन याविषयी उद्धव ठाकरे, त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी सगळ्यांनी माहिती देऊ केलेली. याविषयी अधिक बोलणार आहोत आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, आज जी भेट झाली त्या भेटीनंतर आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन काय नेमकी चर्चा झाली यातले सगळे मुद्दे जे आहेत ते स्पष्ट केले. पण खास करून मराठा आरक्षणाचा विषय, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याबद्दल एकूण काय कळतंय? महत्वाचं म्हणजे जी बैठक 1 तास होणार होती ती बैठक 1.5 तास झाली. बैठक साधारणतः 11:45 संपणार होती. ती बैठक साधारणतः शिवाय मराठा आरक्षणातील शिक्षण आणि नोकऱ्या या विषयाला घेऊन देखील मुख्यमंत्र्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर चर्चा केली. यावेळी आपण बघतोय छायाचित्रामध्ये की खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्याचबरोबर राज्याचे मंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील यावेळी या बैठकीत चर्चा करण्याकरता उपस्थित होते. सगळे महत्त्वाचे विषय जे आहेत ते मांडण्यात आलेले आहेत. मग यामध्ये जीएसटीचा परतावा असेल, त्याचबरोबर मराठा आरक्षण आणि ओबी आरक्षणाचा मुद्दा असेल, वादळग्रस्तांसाठी मदत असेल, मराठी भाषेला अभिजात दर्जा जो मुद्दा गेल्या काही वर्षापासून खरं तर अजूनही सुटू शकलेला नाही, तो दर्जा मराठी भाषेला मिळू शकलेला नाही आहे, त्याविषयीची चर्चा असेल. या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तब्बल 1.5 तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा केलेली. तशी वेळ ही तासाभराची ठरलेली होती, पण 11:45 म्हणजे 11:15 वाजता जी बैठक सुरू झाली ती पुढे 1.5 तास सुरू होती. याचाच अर्थ या बैठकीत बऱ्याच मुद्द्यांना घेऊन सविस्तर चर्चा झालेली आहे. आणि जसं की या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपण जे मुद्दे मांडले, जी चर्चा केली, त्यामध्ये पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याकडे ते सकारात्मक पद्धतीने बघतील आणि तो विषय सोडवतील असं देखील त्यांनी म्हटलेलं. जाऊयात पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत,
महत्वाचं म्हणजे जी बैठक साधारणतः 45 मिनिटं चालणार होती ती बैठक दुपटीच्या वेळेस म्हणजे 1.5 तास चालली आणि यामध्ये 12पेक्षा जास्त विषयांवरची विविध पत्र उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि अजित पवार या तिघांनी दिलेले आहेत. त्यामधलं प्रमुख जर बघितलं तर मराठा आरक्षण हा अतिशय महत्वाचा विषय होता. मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी स्पष्ट केलं की केंद्र सरकारच्या वतीने एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करावी, रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी, सोबतच 50% जो इंदिरा साहनीच्या प्रकरणामध्ये जी अट आहे की 50पेक्षा जास्त तुम्हाला आरक्षण देता येणार नाही, त्या संदर्भात देखील विस्ताराने सुप्रीम कोर्टात भूमिका मांडून त्यावरती ती जो कॅप आहे तो कसा हटवता येईल या संदर्भात देखील याचिका दाखल करावी अशी मागणी मराठा आरक्षणाच्या संदर्भाने उद्धव ठाकरे आणि या दोनही नेत्यांनी केली. त्यानंतर सोबतच जर बघितलं SC-BC जी आहे याला मराठा आरक्षणात समावेश केलेला आहे. सोबतच इतर मागासवर्गीय चे जे आरक्षण आहे जे पंचायत राज संस्थेच्या अंतर्गत निवडणूक राजकीय आरक्षण मिळतं ते आरक्षण रद्द केल्यामुळे जवळपास 56,000पेक्षा जास्त जागांवरती आता अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या संदर्भात अतिशय गांभीर्याने विचार घेऊन निर्णय घ्यावा. सोबतच मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भात आपल्याला माहित असेल की सुप्रीम कोर्टाने गेल्या 2 महिन्यापूर्वी मागासवर्गीयाचं आरक्षण हे रद्द केलं तर प्रमोशन इन रिझर्वेशन त्या संदर्भात देखील सुप्रीम कोर्टाने भूमिका घ्यावी असं त्यांनी स्पष्ट केलं. मेट्रो कार्ड शीटच्या संदर्भात कांजूर मार्ग येथे जी जागा उपलब्ध करण्यात आली ती त्यावरती न्यायालयाच्या बाहेर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दरम्यान तोडगा काढावा अशी त्यांनी मागणी केली. राज्यात देय असलेली जी GSTची भरपाई आहे, जो परतावा आहे जवळपास जो 1 लाख कोटीपेक्षा जास्त आहे तो देखील देण्यासाठी लवकर घाई करावी अशा प्रकारची त्यांनी मागणी केली. सोबतच ज्या पद्धतीनं पीक विमाची योजना जी आहे ज्या पद्धतीने लागू केली जाते त्या धर्तीवरती लागू न करता बीड मॉडेल जे आहे त्याच्या आधारावरती लागू करावं अशी एक मागणी केली. त्यानंतर बल्क ड्रग पार्कच्या संदर्भात स्पर्धात्मक निविदेत मंजुरी मिळावी अशी त्यांनी मागणी केली. सोबतच ज्या पद्धतीनं मुंबई असो, रायगड असो किंवा सिंधुदुर्ग असो इथे वारंवार विविध प्रकारचे वादळ येत असतात आणि प्रत्येक वेळी त्याचे निकष जुनेच असतात. ते जर निकष आता या घडीला बदलण्याची आवश्यकता आहे त्यांनी म्हटलंय आणि त्या निमित्ताने नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी NDRFचे कॉस्ट नॉर्म निकष बदलणे आवश्यक आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. सोबतच 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी लवकरात लवकर जो शहरी आणि स्थानिक कामांसाठी आवश्यक असतो तो देण्यात यावा अशी मागणी केलेली आहे. सोबतच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या संदर्भातलं एक पत्र पंतप्रधानांनी दिलं आणि सोबतच राज्यपाल नियुक्त जे 12 सदस्यांची निवड करण्यासंदर्भात देखील पत्र केलं आहे. त्यांनी म्हटलं की आम्ही राज्यपालांना ही यादी दिलेली आहे पण राज्यपाल यावर निर्णय घेत नाही. स्टुडिओ प्रशांत, आपल्याबरोबर असाच थांब. आपले प्रतिनिधी मुंबईवरनं आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे देखील आपल्याबरोबर. प्रफुल्लकडे आपण जाणार आहोत, प्रफुल्लशी बोलूयात. प्रफुल्ल, आपण जर लक्षात घेतलं तर लोकशाहीमध्ये संवादाने अनेक प्रश्न सुटतात आणि अर्थात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची घेतलेली भेट हे चांगले संकेत म्हणता येतील, कारण बहुतांशी प्रश्न जे आहेत ते अजूनही सुटू शकलेले नाही आहे, ज्यासाठी खरं तर प्रत्यक्ष संवाद हा महत्त्वाचा होता. यावर काय प्रतिक्रिया? विशाल, आपण जर पाहिलं तर या भेटीमध्ये 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की राज्य सरकार गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडलेलं होतं. विशेषतः मराठा आरक्षण असेल, OBC आरक्षण असेल, त्याचबरोबर राज्याची आर्थिक संकट ज्या पद्धतीने आलेलं आहे, GSTचा परतावा मिळत नाही आहे, हे सर्व प्रश्न जे आहेत ते लोकांमध्ये अनेक प्रकारचा असंतोष काही प्रकार दिसून आलेला आपण पाहिला. राज्य सरकारनं या ठिकाणी जी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडलेली आपल्याला पाहायला मिळेल त्यावरनं एक संदेश तर या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला की हे जर प्रश्न सोडवायचे असतील तर केंद्र सरकारची मोठी साथ जी आहे ती राज्य सरकारला लागणार आहे. त्यामुळे एकटं राज्य सरकार यामध्ये काहीही करू शकत नाही. ही जी भूमिका जी लोकांमध्ये पटवून द्यायची होती त्या भेटीचा एक मोठा उद्देश जो आहे तो यातून सफल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि दुसरी एक गोष्ट जी समोर येते आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिष्टमंडळाची भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक भेट घेतली. या भेटीचे अनेक संकेत जे आहेत ते राज्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्की या भेटीमध्ये काय झालं, नक्की या भेटीत चर्चा काय झाली, कुठल्या विषयांवर चर्चा झाली असेल, या शंका ज्या आहेत त्या आघाडीमध्ये देखील समोर येताना पुढे मागे दिसतील. पण कुठेतरी या भेटीवरनं राजकारण देखील भविष्यात रंगेल अशा 2 महत्त्वपूर्ण घटना ज्या आहेत ते या भेटीदरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. प्रफुल्ल, आपल्याबरोबर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील देखील आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. दिलीप पाटीलजी, आजची भेट अर्थात महत्त्वाची म्हणता येईल, कारण मराठा आरक्षण या विषयाला घेऊन विस्तृत चर्चा जी आहे ती पंतप्रधानांबरोबर मुख्यमंत्र्यांची झालेली आहे. ही एक चांगली सुरुवात म्हणायची का? आपल्याला काय वाटतं? पहिली गोष्ट असं आहे की पंतप्रधानांची जी भेट झाली
भेट झाल्यानंतर पंतप्रधानांनी होकार दिला का नकार दिला हे अजून काही कन्फर्म नाही आहे. तर आता जर का मुख्यमंत्री भेटले 100% आम्हाला आशा होती की मुख्यमंत्री पंतप्रधानांच्याकडे भेटून 50%ची जी मर्यादा आहे ती मर्यादा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री काय हालचाल करतात आणि तो निर्णय काय होतो याकडे मराठा समाजाचं लक्ष होतं. खरं तरी देखील आता काय मला वाटतं की फारसं काय तिथं हाताला लागलेलं नाही. आता आमची मागणी आता आहे की मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर जे राज्य सरकारचे अधिकारी आहेत ते तर लवकर सोडवायला पाहिजे. जर का प्रश्न जर का असेच जर राहिले तर मराठ्यांचा प्रश्न कधी सुटणार आहे. तर राज्य सरकारच्या पण हातात आहे. 50% मर्यादाची जी एक अडचण आहे, कायदेशीर अडचण आहे, आता ती तर केंद्र सरकार सोडवू शकतं ना. त्याबद्दलची संसदेत चर्चा करून तो मुद्दा सोडवला जाऊ शकतो ना. मग अशा वेळी जर ही भेट घेऊन त्यांनी मागणी केली असेल तर मुख्यमंत्री प्रयत्न करतात असं तर आपण म्हणू शकतो. आपलं म्हणणं बरोबर आहे. आपण जे बरोबर म्हणताय की 50%ची मर्यादा उठवली पाहिजे हे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं आणि संसदेमध्ये पंतप्रधानांनी ते ठराव मांडून संसदेमध्ये दोन्ही विधिमंडळाच्या दोन्ही जे सभागृहामध्ये मंजूर घेऊन त्यानंतर राष्ट्रपतीची मंजुरी घ्यायला पाहिजे. ही एक मोठी प्रोसेस आहे आणि ही फक्त मराठा समाजासाठी महाराष्ट्राबद्दल ते असं करता येत नाही. ही पूर्ण देशासाठीची प्रोसेस आहे आणि ज्यावेळी ही जर प्रोसेस ज्यावेळी पूर्ण होईल त्यानंतर म्हणजे याला वेळ लागणार आहे. ही वेळ लागणार. कारण मला वाटतं की जर का मुख्यमंत्र्यांनी जे काही पंतप्रधानांच्याकडे मांडलेलं आहे ते जर मांडून जर का कमीत कमी सुरुवात तर झालेली आहे. आपण याचं स्वागतच करायला पाहिजे. सुरुवात झालेली आहे आणि जर त्या पद्धतीनं जर होत असेल तर एक हरकत नाही. कारण माझं म्हणणं आहे की समाजाच्या बाजूने बाकीचे जे प्रश्न आहेत ते देखील घ्यायला पाहिजे आणि सरकारनं प्रयत्न जे तोपर्यंत करायला पाहिजे मराठा समाजाला जे ओबीसी प्रमाणे जे काही सवलती सर्व द्यायला पाहिजे. अशा पद्धतीचे मराठा समाजाची मागणी. म्हणजे ही भेट म्हणून चांगली सुरुवात आहे असं तुम्ही म्हणताय, पण त्याचबरोबर तोपर्यंत राज्य सरकारने यापुढे ज्या ज्या गोष्टी त्यांच्या पातळीवर त्यांना करणं शक्य त्यांनी त्या कराव्यात असं आपलं म्हणणं आहे का? 100% राज्य सरकारचा एकच प्रश्न गेला तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असं त्यांचं म्हणणं आहे की 50%च्या मर्यादा उठल्यानंतर आमचं बाकीच्या सगळ्या गोष्टी संपतील. खरं आमचं म्हणणं आहे की बाकीचे जे काही भरपूर मागण्या आहेत ना, तुमचं अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, ते तुमचं सारथी आहे, त्यानंतर हॉस्टेलचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, त्याचबरोबर जे काही तुमचे आमचे 2014चे विद्यार्थी आहेत, 2018चे विद्यार्थी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना त्वरित नोकरीमध्ये सामावून घेणं आहे. त्याचबरोबर ज्या बाकीच्या ज्या गोष्टी म्हणजे समाजाला जे काही रिलीफ द्यायचं आहे जे राज्य सरकारच्या हातात आहे ते मात्र लगेच करायला पाहिजे ना. तुमच्या हातात आहे ती करा ना. तुम्ही केंद्र सरकारच्याकडे गेलात बरोबर आहे, जर गेला तर तिकडून प्रश्न सुटतोय तो प्रश्न सुटेलच. तर तुमच्या अखत्यारीत जे प्रश्न आहेत ते मात्र तुम्ही सोडवले पाहिजेत आणि लवकरात लवकर सोडवलं पाहिजे आणि समाजाला त्यातनं रिलीफ मिळाला पाहिजे. तर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्याकडे गेलं हे देखील आम्हाला मान्य आहे आणि त्याचं आम्ही स्वागत करतोय. त्याचबरोबर बाकीच्या मागण्या ह्या त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या हातात जे आहे त्या मात्र लवकर सोडायला पाहिजे अशी समाजाची भूमिका. म्हणजे आपण भेट घेतली पण भेटीतनं फारसं काही हाती लागू शकलेलं नाहीये. पण आता जे राज्यात करायचे ते त्वरेने करा असं आपल्याला सुचवायचं आहे. 100% बरोबर आहे. जे म्हणजे भेट घेतली आता आपण म्हणतात त्यापासून हाताला लागत नाही हे ते आपण पुढे करेल. तर आता जे तुमच्या हातात आहे ते लवकर करायला पाहिजे ना. जे तुमच्या हातात आहे बाकीचे गेले पुढे विषय सगळे गेले पुढे. हे जे बाकीचे प्रश्न आहेत ते तुम्ही करा ना. फक्त तुम्ही आरक्षणचा विषयासाठीच नाही आहे बाकीचे प्रश्न आहेत ना तुमच्या हातात. तोपर्यंत जर का वर्ष लागत असेल हे अजून नाही जरी 50%ची मर्यादा ओलांडली तरी हे मिळालं तरी त्यासाठी प्रोसेस आहे. परत मागासवर्गीय आयोग नेमायला पाहिजे, परत विधिमंडळानं मंजूर करायला पाहिजे, परत ते करून आता प्रोसेस सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर ते राष्ट्रपतीकडे जाईल पण राष्ट्रपतींनी ते मंजूर करून द्यायला पाहिजे. म्हणजे ही मोठी प्रोसेस आहे. त्यामुळे तेवढ्या काळात त्यांनी त्वरित या बाकीच्या मागण्या मान्य करायला पाहिजेत ना. मराठा समाजाची एकच मागणी आरक्षणाची मागणी ही एकच मागणी असं नाही आहे. मराठा समाजाच्या बाकीच्या पण मागण्या आहेत. त्या मागण्यांना समाजाचा पुढे उद्धार होऊ शकतो. म्हणजे समाज जे आता खाली गेलेला आहे त्याला जर पुढे आणायचं असेल तर या सर्व मागण्या आहेत. समाजाला काही ना काहीतरी रिलीफ द्यायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याकडे देखील तेवढ्याच तीव्रतेने लक्ष द्यायला. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. म्हणजे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट झाली आहे याचं आम्ही स्वागत करतो, पण त्वरित मराठा आरक्षणाच्या विषयाला घेऊन पंतप्रधानांनी काही आश्वासन देऊ केलेलं नाहीये.
तुर्तास जे काही पुढे केंद्राच्या पातळीवर होईल ते होईल, पण तोपर्यंत राज्य सरकारने जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्याच्या मागण्या आम्ही करतोय, त्या मागण्या त्यांनी त्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। पुढे पाहूयात, मुंबईतील तर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं आपण बघतोय। काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्यांच्या चर्चेमध्ये मांडण्यात आले। नुकतंच आपण मराठा आरक्षणाच्या विषयाला घेऊन दिलीप पाटील यांच्याशी देखील बोललो, ज्यांनी या भेटीबद्दलचं समाधान व्यक्त केलेलं आहे। अर्थात कालपासनं म्हणजे जेव्हापासनं ही बातमी कळाली की उद्धव ठाकरे हे नवी दिल्लीला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याकरता म्हणून जात आहेत, त्याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांना दिसत होत्या। पण अर्थात लोकशाहीमध्ये राज्याच्या प्रमुखाने राज्याचे काही प्रश्न सोडवण्याच्या विषयाला घेऊन पंतप्रधानांची भेट घेणं हे यापूर्वी घडताना आपण बघितलेलं आहे आणि आत्ताही ते घडलं आहे। आणि त्या विषयाला घेऊन आपण बघतो हे चांगले संकेत आहे की जर प्रश्न सोडवण्याच्या विषयाला घेऊन जर केंद्र आणि राज्य संयुक्तपणे या विषयाला घेऊन काम करणार असतील तर निश्चितच याचे परिणाम देखील यापुढे जाऊन चांगले येतील अशी आपण अपेक्षा करूयात। यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर या संदर्भातल्या इतरही घडामोडी पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि आपण घडामोडी जाणून घेतोय मोदी आणि ठाकरे यांच्या भेटीबद्दल। ज्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोणते महत्त्वाचे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर ठेवले, त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे राज्यातील किनाऱ्यावरच्या भागामध्ये वादळ दरवर्षी धडकते आणि त्यामुळे वादळग्रस्तांसाठीचे निकष बदलण्याची मागणी आज मुख्यमंत्र्यांनी मोदींकडे केली आहे। गेले काही वर्ष आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला जो किनारपट्टीचा भाग आहे तिथे चक्रीवादळं ही येऊन आदळत आहेत। एक 8-15 दिवसापूर्वी सुद्धा एक वादळ आपल्याला जेमतेम स्पर्श करून गेलं आणि त्यांनी सुद्धा नुसतं स्पर्श केला तरी मोठा दणका दिलेला आहे। तर अशा वेळेला जी मदत असते त्या मदतीचे निकष हे आता जुने झालेले आहेत। NDRF चे जे असतात नॉर्म ते बदलणं हे गरजेचं आहे, कारण ती मदती अपुरी पडते। राज्य सरकारने गेल्याही वेळेला निकष बदलून जे निकष आहेत NDRFचे त्याच्यापेक्षा अधिक मदत गेल्याही वेळेला केली, याही वेळेला केली, पण हे निकष मुळामध्ये NDRFचे बदलले गेले पाहिजे। भाजप नेते प्रमोद जठार आपल्याबरोबर। प्रमोद जठारजी, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वादळग्रस्तांच्या संदर्भात जे नुकसान होतं त्याचे निकष बदलण्याच्या बाबत जी मागणी केलेली आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, निकष बदलण्याची मागणी ही तशी किरकोळ मागणी आहे, म्हणजे निकष बदलायला पाहिजेत या मताचा मी आहे। परंतु या निकष बदलाबरोबर कोकणासाठी खूप काही दिल्लीतून केंद्र सरकारकडून घेऊन येता आलं असतं। म्हणजे खूप फार मोठ्या प्रमाणातला निधी घेता आला असता, कारण केंद्र सरकारचीच एक नीती अशी आहे की ज्या त्यांच्या केंद्र सरकारच्या प्लॅनिंग प्रमाणे, नियोजनाप्रमाणे जे प्रदेश समुद्र किनाऱ्यावरती आहेत, ज्यांना वादळ सदृश्य भीती आहे कायमस्वरूपी, त्यांना भूमी अंतर्गत विद्युत वाहिनी जी आहे ती विद्युत वाहिनी म्हणजे ह्या सगळ्या इलेक्ट्रिकच्या वाहिन्या ह्या अंडरग्राऊंड करण्यासाठी हजारो कोटी रुपये केंद्र सरकार देतंय। माझं तर म्हणणं 2-4-5 हजार कोटी रुपये अख्ख्या 720 किलोमीटरचा समुद्र किनारा माननीय मुख्यमंत्री याच्यासाठी भरघोस निधी आणू शकले असते। मला वाटतं त्यांचं ब्रीफिंग कोणी केलं नसेल। हा मोठ्या प्रमाणातला निधी ताबडतोब दिला असता केंद्र सरकारने, कारण केंद्र सरकारचं तशा प्रकारचं नियोजन आहे। प्रमोद जठारजी, आणखीन एका बातमीला घेऊन खरं तर मला आपल्याकडे यायचंय, आपण असेच आमच्याबरोबर थांबा। पुढली बातमी आपण जाणून घेऊयात की मुंबईतील मेट्रो कारशेड आणि GSTचा परतावा हे विषय देखील आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींसमोर मांडलेले आहेत। बघूयात मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन याबद्दल काय म्हटलंय। मागासवर्गीयांचे बढतीमधील आरक्षण हा एक विषय आहे। नंतर चौथा विषय जो आहे तो म्हणजे मेट्रो कार शेडसाठी कांजूर मार्ग येथील जागेची उपलब्धता, त्याच्याबद्दल एक चर्चा झालेली आहे। साहजिकच आहे, जो विषय नेहमी चर्चेला जातो तो म्हणजे GSTचं येणं, हे वेळेवर येणं, याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। परत एकदा आपण जाऊयात प्रमोद जठार यांच्याकडे। प्रमोद जठारजी, हे तर तुम्ही मान्यच कराल की विकासाला राजकारणाचा खोडा नको, तर
हा विकास जर करायचा असेल तर राज्याच्या तिजोरीत निधी असणं देखील किंवा पैसे असणं देखील आवश्यक आहे। जीएसटीचा परतावा अजून मिळू शकलेला नाही, तुलनेने इतर राज्यांना तो मिळाला पण महाराष्ट्र राज्याला अजून मिळत नाहीये। नाही, तो तर मिळाला पाहिजेतच, पण मी त्याच्या पुढे जाऊन सांगेन की जीएसटी एकूण महाराष्ट्राचा 20-21चा जीएसटी 40-42 हजार कोटी, त्याच्यातला जवळजवळ मला वाटते 23-24 कोटी रुपये आला, 20-22 कोटी रुपये येणं आहे। माझं तर पुढचं म्हणणं आहे, केंद्र सरकारने एक प्रकल्प 2-3 वर्षामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे, तो म्हणजे कोकणातली रिफायनरी 4 लाख कोटीचा हा प्रकल्प दरवर्षी 70,000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला जीएसटी आणि इतर करांच्या माध्यमातून मिळणार आहे। लक्षात घ्यायची साईज, तुम्ही भांडताय 20-22 हजार कोटीसाठी, पण केंद्राने दिले 3-4 लाख कोटी रुपये। तो जर प्रकल्प तुम्ही कोकणात सुरू केला तर तुम्हाला दरवर्षी हा आकडा लिहून नोंद करून घ्या, ऑफिशियल आकडा 70,000 कोटी रुपये दरवर्षी महाराष्ट्र सरकारला या करापोटी मिळणार आहेत। अरे म्हणजे कशाला टोकरीने भांडे घेऊन फिरता बाहेर? नुसता प्रकल्प जरी दिल्लीत आणला असता, तो रिफायनरी प्रकल्प सुरू केला असता साहेब, तर 70,000 कोटी रुपये आपल्या हक्काचे झाले असते, आपल्या राज्याच्या, आपल्या जनतेच्या त्या ठिकाणी कल्याणासाठी वापरता आले असते। मला वाटते राजासारखे पैसे मागा, भिकाऱ्यासारखे पैसे मागू नका। पण प्रमोद जठारजी, भविष्यात मिळतील, पण आत्ताची गरज तर मोठी आहे ना। अहो, तर माझं तेच म्हणणं आहे ना, त्यांना सांगायला पाहिजे आम्ही हा प्रकल्प घेतो, आमचे ताबडतोब पैसे द्या, म्हणजे 20-22 हजार कोटी पण मिळाले असते आणि पुढच्या वर्षीची 70,000 कोटीची ऍडिशनल प्रोव्हिजन पण झाली असती। साहेब, राजाने राजासारखं मागायचं असतं, राजाने समोर असे हात पसरवायचे नसतात, राजासारखे मागा। मला विश्वास आहे मोदी साहेब पण तुम्हाला राजासारखे दिल्याशिवाय राहणार नाहीत, हा माझा विश्वास आहे। बरं, काय सुचवायचंय का आपल्याला राज्य सरकारला? अहो, प्रकल्प आणा, मोठे प्रकल्प करा। आणलाय प्रकल्प, तो कुठल्या तरी गल्लीतल्या माणसाने सांगून तो बंद ठेवलेला आहे। अहो, कोकण हा स्वावलंबी आहे, कोकण कोणाच्या भिकेवर अवलंबून नाही। आमचं तर म्हणणं आहे, आमचे प्रकल्प आम्हाला द्या, आम्ही कोकण आमच्या ताकदीवर उभं करायला तयार आहोत। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। प्रमोद जठार यांनी आपलं तीव्र मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। भविष्यात जे काय आपल्याकडे मिळणार आहे किंवा ज्यातनं फायदा जनतेसाठी म्हणून होणार आहे, जीएसटीचा परतावा मोठ्या प्रमाणात मिळणार आहे, त्या प्रकल्पांबद्दल त्वरित विचार करायला हवा। ह्या प्रकल्पाला निधी देण्याच्या बाबत केंद्र सरकार मागे पुढे बघणार नाही, खरं तर राजासारखी मागणी करणं फार आवश्यक आहे, हा देखील मुद्दा त्यांनी या ठिकाणी आवर्जून मांडलेला आहे। यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची बातमी की आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण उपस्थित होते। साधारण 1.5 तास ही बैठक सुरू असल्याचं आपल्याला कळत आहे। यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले। यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, राज्यातील पीक विम्याचं धोरण बदलण्याची मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे। जो महत्त्वाचा विषय आहे तो शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे, ते म्हणजे पीक कर्ज जसं असतं तसं पीक विमा। त्या विम्याबद्दल ज्या काही अटीतटी शर्ती आहेत, आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये बीड मॉडेल एक आम्ही केलेलं आहे, बीडचं मॉडेल। त्या अनुषंगाने त्याही सूचना आम्ही त्यांना सांगितलेत की आपण तशा सूचना आपण यांना द्याव्या प्रशासनाला। तर पीक विमा योजना आणि त्यातलं धोरण जे आहे ते बदलायला हवं असा एक मुद्दा प्रामुख्याने यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडलेला आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणता येईल, कारण यापूर्वी देखील पीक विमा आणि त्यापूर्वी केले जाणारे पंचनामे किंवा काही वेळेला पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडनं जे पथक येतं ते पाहणी करून जातं झालेल्या नुकसानीची, आणि या सगळ्या याच्यामध्ये बऱ्याच वेळ शेतकऱ्यांना हाती पडणारी पीक विम्याची रक्कम ही फार काही समाधानकारक नसते असं देखील समोर आलेलं आहे। बोलूयात, आपल्याबरोबर माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आहेत। अनिल बोंडेजी, आज पीक विमा म्हणजे पंतप्रधान पीक विमा जे आहे त्यातलं धोरण बदलण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांकडे मागणी केलेली आहे। आपण स्वतः कृषी मंत्री राहिलेले आहात, आपल्याला काय वाटतं? पीक विम्याच्या संदर्भात 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना
128 लाख शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यापैकी 85 लाख शेतकऱ्यांना 5,700 कोटी रुपयाचा विमा मिळाला होता. उद्धवजी ठाकरे सरकार आल्यानंतर त्यांनी कंपन्यांसोबत जो करार केला त्यामध्ये उंबरठा उत्पादकता गोठवली, 3 वर्षाकरता गोठवली. हवामानातील बदलाचे ट्रिगर ते सुद्धा बदलवले, हे राज्य सरकारने बदलवले. आणि त्यामुळं खरीप 2020 मध्ये 138 लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आणि त्यापैकी फक्त 15 लाख शेतकऱ्यांना विमा मिळाला आणि तोही फक्त 974 कोटी रुपयाचा. म्हणजे 2019 मध्ये 85 लाख शेतकऱ्यांना मिळाला आणि 2020 मध्ये 15 लाख. कारण की राज्य सरकारने उंबरठा उत्पादकता गोठवली, कमी दाखवली आणि हवामानातले बदलाचे ट्रिगर सुद्धा बदलवले. केंद्र सरकारचं कोणतंही पथक विम्याच्या संदर्भात येत नाही, ते एनडीआरएफच्या मदतीच्या संदर्भात पाहणी करण्याकरता येत असतं. हे पीक कापणी करून उंबरठा उत्पादकता आणि चालू उत्पादकता ठरवल्या जाते आणि ही संपूर्ण अंमलबजावणी राज्य सरकारने करायची असते. आणि म्हणून उद्धव साहेबांनी म्हणजे आता म्हणावं लागेल की म्हणजे वेळ पांघरून पेडगावला जाऊ नये, खरोखर जाऊ नये. आपली विमा यंत्रणा जी राबवल्या गेली राज्य सरकारनी ती तपासली पाहिजे. कोणत्या अधिकाऱ्यांनी हे करार केले, कंपन्यांसोबत करार केले हे तपासले पाहिजे. ज्याच्यामुळं 4,234 कोटी रुपयाचा नफा खरीप 2020 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारने मिळवून दिलेला आहे. आणि त्यामुळे फक्त 15 लाख शेतकरी लाभान्वित झाले, बाकीचे 123 लाख शेतकरी विम्यापासून वंचित राहिले. अतिशय दुर्दैवाची बाब आहे. यामध्ये मोठा घोळ आहे हा. पण नेमक्या काय चूक आहेत अशा सांगा ना. म्हणजे थोडीशी त्यातली तांत्रिक भाषा आपण बाजूला ठेवून सोप्या भाषेत सांगूयात. 1, 2, 3 अतिशय सोप्या भाषेत. उंबरठा उत्पादकता काढताना यांनी अवर्षणाचे वर्ष सुद्धा त्यामध्ये घेतले आणि म्हणून उंबरठा उत्पादकता कमी दाखवल्या गेली आणि उंबरठा उत्पादकता कमी दाखवल्या गेली. त्यामुळे चालू उत्पादकता त्याच्या बरोबरीने आली आणि कोणत्याच शेतकऱ्याला विमा मिळाला नाही. फळबागाच्या विम्याच्या संदर्भात यांनी ट्रिगर बदलवले करार करताना. आणि आता ट्रिगर कसे, अगोदर 39.5 डिग्रीचा ट्रिगर होता मार्च मधल्या हवामानाचा आणि ते जर 3 दिवस जरी 39.5 डिग्री असलं तर 12,000चा विमा मिळत होता. यांनी काय केलं की 40 डिग्री टेम्परेचर असलं पाहिजे आणि ते सातत्यानं 5 दिवस असलं पाहिजे तर 4,000 रुपये भेटतील. 7 दिवस असलं तर 9,000 भेटतील आणि 10 दिवस असलं तर 12,000 भेटतील. म्हणजे अशा प्रकारे ट्रिगर, म्हणजे अशा पद्धतीनं ते ट्रिगर करारामध्ये नमूद केले की शेतकऱ्याला विमा मिळूच शकत नाही. आणि त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. त्याच्यासाठी पंतप्रधानाची परवानगी लागत नाही ना त्याच्यासाठी, कारण की हे राज्याला ठरवायचे आहे, राज्याला करार करायचा आहे. केंद्र सरकार फक्त स्वतःचा हिस्सा देतोय आणि त्यामुळं सगळंच केंद्रावर ढकलायचं. विम्यामध्ये फसगत झाली, यांनी करार केला तेही केंद्रावर ढकलायचं, हे संपूर्णतः चुकीचं आणि शेतकऱ्यांना फसवणार आहे. मग हे जे करार झाले अनिल बोंडेजी, यात फायदा नेमका कोणाचा झाला? कंपन्यांचा, विमा कंपन्यांचा. 4,234 कोटी रुपयाचा फायदा झाला विमा कंपन्यांचा. आणि शेतकऱ्यांचं 123 लाख शेतकऱ्यांचं ज्यांनी विमा काढला होता त्यांचं नुकसान झालं. म्हणजेच मग ही पीक विमा धोरण बदलण्याची जी मागणी केली जाते ती म्हणजे त्याची खरं आवश्यकता नाहीये किंवा ती निरर्थक आहे. आता मला हे सांगा ना, पीक विमा धोरण 2019ला जे होतं, 2019ला होतं देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये, ज्यामध्ये 85 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला होता. तो करारही राज्य सरकारनेच केला होता. पण सरकार बदलल्याबरोबर उद्धव ठाकरे सरकारच्या कृषी विभागाने जो कंपन्यांसोबत करार केला त्यामध्ये जे निकष टाकले त्याच्यामुळे हे सगळा घोळ होतोय. पण मग पीक विमा कंपन्यांवरती तर उलट शिवसेनेनेच मोर्चे काढले होते. हो ना, मग माझं तेच म्हणणं आहे, शिवसेनेनेच मोर्चे काढले होते तेव्हा ऍक्च्युली कंपन्यांना 1,000 कोटी रुपयाचा तोटा झाला होता. म्हणजे 5,700 कोटी रुपये कंपन्यांना द्यावं लागले होते 85 लाख शेतकऱ्यांना, तेव्हा मोर्चे काढले. आणि आता चुपचाप बसलेले आहे जेव्हा 4,234 कोटी कंपन्यांच्या घशात टाकले यांनी. मग आता किती शेतकरी लाभान्वित झाले म्हणजे सांगतो, आता किती शेतकरी लाभान्वित झाले हे सांगतो. 138 लाख शेतकऱ्यांनी विमा काढला होता, त्यापैकी फक्त 15 लाख शेतकरी लाभान्वित झाले.
म्हणजे 974 कोटी रुपयाचाच विमा फक्त निश्चित करण्यात आला. मग आता जर हे सगळं टाळायचं असेल म्हणजे फायदा तर पीक विमा कंपन्यांचा होतोय, बिचाऱ्या बळीराजाच्या जुळीत तर काहीच पडत नाही. मग आता नेमकं करायला काय पाहिजे? आणि यामध्ये सरळ सरळ गणित आहे. केंद्र सरकार आपला हिस्सा देत असतो, राज्य सरकार आपला हिस्सा देत असतो, परंतु विमा कंपन्याचे जेव्हा टेंडर काढले जातात तेव्हा अटी आणि निकष ठेवण्याचा अधिकार हा राज्यांना दिलेला आहे. बरोबर. म्हणजे राज्याला निकष ठरवावे लागतात की किती टेम्परेचर राहील. विदर्भामध्ये 45 डिग्री टेम्परेचर मे महिन्यामध्ये राहील, तर 45 डिग्री टेम्परेचर अगोदरच्या काळामध्ये 3 दिवस असलं तर विमा मिळत होता. यांनी ते 5 दिवस केलं, 7 दिवस केलं, 10 दिवस केलं, म्हणजे ते अजून कठीण करून टाकलं. 45 डिग्री टेम्परेचर 10 दिवस असणं विदर्भामध्ये म्हणजे किती मोठी गोष्ट होऊन जाते. म्हणजे असं जे डिफिकल्ट केलं. उंबरठा उत्पादकता, जिथे सोयाबीन 21 क्विंटल पिकतं तिथं 6 क्विंटलची उंबरठा उत्पादकता यांनी काढली. बरोबर. हा, आणि त्याच्यामुळे फसगत होते आणि ही सगळी फसगत यांच्या अंगावर येते. खरं चौकशी झाली पाहिजे त्या अधिकाऱ्यांची ज्यांनी हे करार केलेले. म्हणजे आज जी पीक विमा धोरण बदलण्याची मागणी केली जाते ती योग्य नाहीये असं एकूण आपल्याला सुचवायचं. धन्यवाद. आमच्याशी पीक विमा धोरण राज्य सरकारने स्वतःच बदलवायला पाहिजे. बरोबर. केंद्रावरती तरी ढकलून चालणार नाही, केंद्रावरती तरी ढकलून चालणार नाही असं आपलं म्हणणं आहे. हा, बरोबर आहे. आणि त्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरतोय. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो या बैठकीत मांडण्यात आला पंतप्रधानांसमोर, तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. याकरता आज मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली आहे. पंतप्रधान मराठी भाषेला अभिजात दर्जा लवकर देतील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी आज व्यक्त केली. प्रत्येकाचे एक दिवस असतात, पर्यावरण दिन असतो, आणखीन काही दिन असतो. तसं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक मराठी भाषा दिन असतो. तो मराठी भाषा दिन आल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी तेव्हा एक तिकडे चर्चा होते. तर तोही जो प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे त्याहीबद्दल आम्ही विनंती केलेली आहे की राज्य सरकारकडून बरीचशी माहिती दिली गेलेली आहे. आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर तीही आम्ही देऊ, पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल लवकरात लवकर आपण सूचना द्या. तर अशा सगळ्या विषयांवरती त्यांच्याशी विस्तृतपणाने चर्चा झालेली आहे. आणि जसं मी म्हटलं की ह्या सर्व बाबतीमध्ये आम्ही पत्रसुद्धा दिलेली आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की मी याच्यात नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो. तर आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे आणि विश्वास आहे की लवकरात लवकर त्यांच्याकडनं याच्या सर्व बाबतीत सकारात्मक निर्णय होतील. आणि याच विषयावर आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. साहित्यिक मिलिंद जोशी आपल्याबरोबर आहेत. मिलिंद जोशी जी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी सर्व निकषांची पूर्तता आत्तापर्यंत आपण केलेली आहे. आपल्या संशोधन समितीने याबद्दलचा सुपूर्द केलेला अहवाल असेल आणि त्या पुढच्या सगळ्या प्रक्रिया देखील पूर्ण झाल्या. तुलनेने इतर भाषांना तो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आपल्याला अजून मिळू शकला नाही. पण आज ही जी भेट घेण्यात आली त्यातनं आपल्याला आशा वाटते का आता आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याच्या संदर्भात प्रक्रिया झटपट होईल? नक्कीच होईल. मी माननीय मुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने लोक चळवळ उभी केलेली होती. आम्ही पंतप्रधान कार्यालयाला 1,00,000 पत्र पाठवली. मी स्वतः सर्व राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन हा विषय पुढे कसा नेता येईल या दृष्टीने प्रयत्न केलेला होता. मुंबईला आम्ही 24 संस्थांनी एकत्र येऊन आंदोलन केलेलं होतं. एवढंच नव्हे तर महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिल्लीमध्ये जाऊन या प्रश्नासंदर्भामध्ये धरणे आंदोलन केलेलं होतं. पण राजकीय इच्छाशक्ती कमी पडत होती. मला माननीय मुख्यमंत्र्यांचं खरोखरच अभिनंदन करावं असं वाटतं की माननीय पंतप्रधानांची भेट घेत असताना त्यांनी भाषेच्या विषयाला प्राधान्य दिलं. ही समस्त मराठी जनांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सर्व भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळतो आणि त्यातून किती कोटी मिळणार आहेत वगैरे याच्याशी आम्हाला फारसं घेणं देणं नाही, पण हा अभिमान बिंदू आहे. आणि भारतातल्या इतर भाषांना जर अभिजात भाषेचा दर्जा मिळतो तर तो मराठी भाषेला मिळालाच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी हे जे पाऊल उचललेलं आहे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना मी सांगेन की वारंवार या मुद्द्यासाठी आपण पंतप्रधानांची भेट घ्या, त्यांना पत्र लिहा. केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा विषय प्रलंबित राहिलेला होता, पण आता तो यापुढे राहू नये अशी अपेक्षा आपण व्यक्त करताय. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि हा अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती पंतप्रधानांनी देखील त्वरेने पूर्ण करावी.
ही सबंध महाराष्ट्रातल्या मराठी जनांची अपेक्षा आहे ते पूर्ण करतील यात काही शंका नाही. यानंतर बघूयात राज्यासाठी 14व्या वित्त आयोगातील निधी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. पाहूयात मुख्यमंत्री काय म्हणाले. 9वा विषय जो आहे तो 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी तो मिळण्यासाठी एक आहे शहरी स्थानिक संस्थांसाठी. तसंच 14व्या वित्त आयोगातील थकीत निधीची परफॉर्मन्स ग्रँटी हा बोललो तोच विषय आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात नेटवर्क 18 फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरस्ती करते. आपणही लसीकरणाच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात. आणि आता पाहूयात संजीवनीची गाडी आज कुठे आहे. फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमाने राबवत असलेल्या संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ या उपक्रमात आम्ही सर्व नागरिकांना लसीकरण करून घेण्याचं आवाहन करत आहोत. आणि यासंबंधी सुरू असलेल्या कॅम्पेनच्या अँथमचं हे फर्स्ट लुक पाहूयात. या गीताद्वारे आम्ही सर्वांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय. लगाया क्या? नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयांना कोविड-19ची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छिते. तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमाने राबवत असलेल्या संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ या उपक्रमात सहभागी व्हा, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल. अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7.log-on-to-moneycontrol.com/संजीवनी यावरती संपर्क करा. सगळी माहिती तिथे आपल्याकरता उपलब्ध आहे. त्यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.